नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपल्याकडं आनंदवाडी येथील रहिवासी आहेत बाबूराव देवराव चव्हाण। यांनी बीड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडं आत्मदहन करण्यासाठी अर्ज केलेला आहे। त्यांनी गेवराई पोलीस स्टेशन असेल, तलवाडा पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, अशा विविध शासकीय ठिकाणी त्यांनी आत्मदहन करण्यासाठी अर्ज केलेला आहे। आणि ते आत्मदहन कशामुळे करणार आहे, काय एवढी अडचण आहे, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुमचं नाव सांगा अगोदर। बाबूराव देवराव चव्हाण, राहणार कुठले तुम्ही? आनंदवाडी। बरं, तुम्ही आता एक अर्ज केला जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने आत्मदहन करण्याबाबत। हां, उद्या 25 तारीख आहे, शेवटची तारीख आहे। उद्या 25 तारखेला तुम्ही इशारा दिलेला आहे। काय इशारा दिला, कशामुळे तुम्हाला आत्मदहन करावं वाटतंय? पगारीसाठी। तुम्हाला पगार आहे, संजय गांधी स्वयंपाक योजनेची पगार भेटते। किती वर्षापासून तुम्हाला पगार भेटते बरं? पगार लय दिवस झालं भेटत पदी, हे 2 सालातच बंद पडली ती आता। 2 सालापासून पगार बंद पडले। मग तुम्ही तहसीलदारांकडे गेले होते का? कागद 5-6 बार दिलेत, हां, पण काही झालं नाही माघारी अजून। बरं, मग तुम्ही त्यांची भेट घेतली नाही का तहसीलदारांची? तिथं काय भेट होती ना मागली, हां 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 पण कोणी आलंच नाही इकडे। बरं, आतापर्यंत किती चक्रा मारल्या तुम्ही 2 वर्षामध्ये तहसीलकडं? 5-7 चक्रा झाल्यात आमच्या। हां, काय म्हणतात तुम्हाला ते, काय म्हणतात आल्यावर? काय हे कागद आणा, ते कागद आणा, थकून गेलोत कागद आणा आणून, मग काही उपयोगच नाही त्या कागदाचा। मग आता शेवटचा निर्णय तुम्ही आता आत्महत्या करायचं ठरवलं समजा। मग हेच आहे शेवट। मग बरं, पैसा कुठून यायचा आहे दरबारीलाच? पण आता चक्रा मारण्यामध्ये किती खर्च आला असेल तुम्हाला अंदाज? आता खर्च म्हणजे 100 रुपये पुरत नाही, ते चहा पाण्यातच जातात तर 2-3 हजार रुपये आला असेल खर्चा। बरं, मग आता तुम्हाला काम होत नाही, एक हात असं तुमचा आदू आहे, 100% तुम्ही अपंग दाखवला। मग आता कसं चालतंय आपलं घरदार, कसं चालतंय? का घरदार चालत आहे? लोकांचे घेतले 100 तर त्याला 50 द्यावं लागत आहेत परत माघारी। होत नाही। मग आता तुमचं खाण्यापिण्याची, राहण्याची, उपजीविकेचं साधन काय आहे आपल्याकडं, कसं भागतंय आपलं? उष्णपासणं करून मग वावरात काय माल होईन तर ते बटाईवाल्याला जातो, काही घर राहतो, त्याच्यातूनच ताणतून करून खायचं। मग शेती आहे तुम्हाला? शेती 1.5 एकर आहे। हां हां, पाणी वगैरे काही? पाणी आहे ना, पण हे हिवाळ भरणंच चालतं, मग उन्हाळ्याचं काय नाही। मग ते बटाईन दिलेली शेती आहे, हां, त्याच्यावर भागत नाही समजायचं? नाही भागत। मग या पगारावर आतापर्यंत भागत होतं? कशाचं इकून तिकून पाहास लागत होतं। आता तुम्ही आता तहसीलदारची भेट घेतली का आज? नाही, आज नाही आज नाही घेतली। तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलं आहे। गेवरा तालुक्यात बाबू देवराव चव्हाण हे आनंदवाडीचे आहेत गेवरा तालुक्यामध्ये, आणि त्यांना 1972मध्ये त्यांचा हात गेलेला आहे मशीनमध्ये, आणि तेव्हापासून ते 100% एका हाताने अपंगत्व आलेलं आहे त्यांना। आणि तेव्हापासून त्यांना शासनाची पगार संजय गांधी श्रवणबाळ योजनेमधून त्यांना भेटत होती, आणि गेल्या 2 वर्षापासून त्यांची पगार बंद करण्यात आलेली आहे। आणि गेल्या 2 वर्षापासून ते गेवराई तहसीलला चक्रा मारत आहेत। कोणत्याही प्रकारचं उपजीविकेचं साधन नाही, 1.5 एकर जमीन आहे, ती पण बटाईने दिलेली आहे, त्याच्यावर त्यांचं भागत नाही। पगारीचा कसरी त्यांना टेका भेटायचा, तीसुद्धा 2 वर्षापासून बंद पडलेली आहे, आणि चक्रा मारून अक्षरशः परेशान झालेले आहेत। यामुळे त्यांनी तहसीलदारांनी त्यांचं आत्तापर्यंत पगारीचं काही कारण त्यांना न विचारल्यामुळे ते वैतागून त्यांनी जिल्हाधिकारी असतील, गेवराईचे तहसीलदार असतील, पोलीस स्टेशन तलवाडा असेल, त्यांना त्यांनी अर्ज दिलेला आहे, आणि अर्जामध्ये त्यांनी आत्मदहन करत असल्याचा इशारा दिलेला आहे। उद्याची 25 तारीख आहे, 25 मार्चची शेवटची तारीख आहे, आणि 25 तारखेला ते आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। प्रशासनाने त्यांना ताबडतोब या संजय गांधी श्रवणबाळ गांधी योजनेचा लाभ मिळवून द्यायला हवा होता, मात्र गेल्या 2 वर्षापासून ते या गेवराई तहसीलला चक्रा मारून अक्षरशः वैतागलेले आहेत, आणि त्यांनी आता शेवटचा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद।